तिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेना खासदारांना पूर्ण पाठिंबा आणि सुरक्षेचं आश्वासन दिलंय। कोणीही काळजी करू नका, मी तुमच्या सोबत आहे असं म्हणत पंतप्रधानांनी खासदारांना आश्वस्त केलंय। एनडीए हा केवळ एक राजकीय गट नसून तो एक परिवार। भाजप आपल्या सर्व मित्र पक्षांच्या आणि त्यांच्या खासदारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचं मोदी म्हणाले। पंतप्रधान मोदींनी खासदारांसोबत मराठीत संवाद साधलाय। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडनं। रामराजे, काय अधिक माहिती या संदर्भात? बिलकुल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत ही बैठक झालेली आहे। साधारणतः 1.25 तास बैठक झालेली आहे आणि विशेष म्हणजे यामध्ये शिवसेनेचे जे की उद्धव ठाकरे पक्षातून आलेले खासदार आहेत त्यांना पंतप्रधान मोदींनी मोठं आश्वासन दिलेलं आहे। तुम्ही कोणीही काळजी करू नका, कसलीही चिंता करू नका, मी तुमच्या पाठीशी आहे। आणि फक्त एनडीएतील घटक पक्ष म्हणून नव्हे तर प्रत्येक व्यक्तीच्या, प्रत्येक खासदाराच्या पाठीशी मी वैयक्तिकरित्या असणार आहे। त्यामुळे हे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेलं आहे आणि त्यामुळे एनडीए मधल्या खासदारांमध्ये एक प्रकारचं बळ आलेलं आहे। कारण अनेकांच्या मनामध्ये शंका कुशंका होत्या की उद्धव ठाकरे यांचा पक्ष सोडल्यानंतर, एकनाथ शिंदे यांचा पक्षामध्ये आल्यानंतर मतदारसंघाचं काय गणित असेल, पुढची राजकीय सुरक्षितता कशी असेल, केंद्राकडून कशा प्रकारे सहकार्य मिळेल। मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलेलं आहे की प्रत्येकाच्या पाठीशी आपण उभे आहोत। शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील प्रत्येक खासदाराच्या पाठीशी आपण उभे आहोत। प्रत्येकाला संधी दिली जाणार आहे। जे तरुण चेहरे आहेत त्यांना सुद्धा अधिक संधी दिली जाणार आहे, त्यांचे मुद्दे मांडण्याची संधी दिली जाणार आहे। केंद्राकडून भरघोस मदत तुम्हाला केली जाईल असं सुद्धा सांगितलं जाते। त्यामुळे एकीकडे अनेक गोष्टी सुरू आहेत, म्हणजेच की एकतर केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्ताराच्या संदर्भातचा मुद्दा सुरू आहे, दुसरीकडे सुप्रीम कोर्टातील केस चालू आहे आणि तिसरीकडे आता हे संपूर्ण आलेले जे खासदार आहेत, 6 खासदार आणि राज्यसभेतील खासदार, तर त्यांना मोदींनी आश्वासन देणं ही एक मोठी गोष्ट आणि मोठी घडामोड मानावं लागेल। कारण यापूर्वी अमित शहा यांनी आश्वासन दिलं होतं, परंतु थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हे खासदार पहिल्यांदाच भेटत आहेत आणि त्यामुळं प्रत्येकाच्या मनामध्ये अनेक प्रश्न होते। मात्र त्या अगोदरच मोदींनी सर्वांना आश्वासित केलेलं आहे, आश्वासन दिलेलं आहे आणि त्यामुळं हे शिवसेनेतल्या या खासदारांच्या मनामध्ये एक जो संभ्रम होता तो निघून गेल्याचं काही खासदारांनी आपल्याला माहिती दिलेली आहे। आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की पंतप्रधानांचं जर पाठीशी उभे असल्याचं जर आश्वासन असेल, पाठीवर जर थाप असेल, तर मात्र इंडियातील घटक पक्ष म्हणून मोदींच्या पाठीशी पण आपण राहणार असल्याचं सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या खासदारांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे ही एक मोठी घडामोड म्हणावं लागेल। पंतप्रधानांनी स्वतः म्हटलेलं आहे या सर्व खासदारांना की मी तुमच्या पाठीशी वैयक्तिकरित्या असणार आहे। निश्चितच नामचा आणि त्यातची मराठीतून संवाद साधलेला आहे पंतप्रधानांनी, हे विशेष म्हणावं लागेल। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी रामराजे।